नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 21 मे गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। राज्यात कुठेच इंधनाची टंचाई नाही। अफवांमुळे लोक पॅनिक होऊन जास्त पेट्रोल भरायला सुरुवात करतात, तेव्हा पुरवठा साखळीत व्यत्यय येतो। त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता पॅनिक बाईंग करून पुरवठा साखळी बिघडवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केले आहे। बुधवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, एखाद्या जिल्ह्यात किंवा पेट्रोल पंपावर वर्षानुवर्ष महिन्याला आणि दिवसाला किती पेट्रोल लागते या आधारे साठा ठेवला जातो। त्यामुळे सर्वत्र पुरवठा साखळी तयार होते। शिवाय आपल्याकडे पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा असल्याचे केंद्र सरकारनेही वारंवार सांगितले आहे। पण अफवांमुळे लोक घाबरून जास्त पेट्रोल डिझेल भरतात, तेव्हा पुरवठा साखळीत व्यत्यय येतो। याचा अर्थ साठा कमी आहे असे नाही। अशा घबराटीमुळे गोंधळाची परिस्थिती तयार होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC न झालेल्या महिलांना जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे कागदपत्रे सादर करण्याची परवानगी देण्यात आल्याच्या बातम्या सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये प्रसारित होत आहेत। मात्र शासनाने अशी कोणताही निर्णय घेतलेला नसून संबंधित बातम्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा व महिला बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले आहे। लाडक्या बहिणींना अखेरची संधी या मथळ्याखाली आणि वृत्तवाहिन्या आणि वृत्तांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये ई-KYC साठी आवश्यक कागदपत्रे महिला विकास विभागाकडे सादर करण्याची मुभा देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता। त्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। याबाबत महिला व बालविकास विभागाने स्पष्टीकरण देत सांगितले की ई-KYC बाबत शासन स्तरावरून अद्याप कोणतेही नवीन आदेश किंवा निर्णय जारी करण्यात आलेले नाहीत। त्यामुळे महिलांनी कोणत्याही अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीसाठी शासनाच्या अधिकृत माध्यमांवरच अवलंबून राहावे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्रात डिजिटल क्रांती अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने राज्य सरकारने एक धाडसी पाऊल उचलले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड आणि देशातील अग्रगण्य मोबिलिटी प्लॅटफॉर्म रॅपिडो यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे। याप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार उपस्थित होते। या भागीदारीचा मुख्य उद्देश राज्य सरकारच्या सार्वजनिक कल्याणकारी योजना थेट सामान्य नागरिकांच्या स्मार्टफोनपर्यंत पोहोचवणे हा आहे। रॅपिडोचे कॅप्शनचे विस्तृत जाळे आता सरकारी योजनांसाठी माहिती दूत म्हणून काम करतील। रॅपिडो ॲपद्वारे आपले सरकार, महा-ID आणि महासारथी यांच्यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रचार केला जाईल। ॲपवरील विशेष बॅनर आणि नोटिफिकेशनद्वारे नागरिकांना योजनांचे फायदे आणि नोंदणी प्रक्रियेबद्दल माहिती दिली जाईल। सुरक्षेच्या आघाडीवर महा-IT आणि रॅपिडो यांनी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे। रॅपिडो कॅप्शनची पार्श्वभूमी पडताळणी महा-ID प्लॅटफॉर्मशी जोडली जाईल। या एकीकरणामुळे प्रवासादरम्यान पारदर्शकता वाढेल आणि प्रवाशांना अधिक सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरास अ-वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे। राज्य सरकारने हा निर्णय जारी केला असून दरम्यान 3 वर्षापूर्वी दगडूशेठ गणपती मंदिराचा क-वर्ग पर्यटन स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आला होता। मात्र पुण्यातील ऐतिहासिक स्थळांच्या जवळ असणारे हे मंदिर
धार्मिक व सांस्कृतिक पर्यटन साखळीतील महत्त्वाचा भाग असून अवर्ग स्थळांच्या निकषात बसते. त्यामुळे मंदिराचा अवर्ग पर्यटन स्थळांच्या यादीत समावेश करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 1893 साली स्थापित झालेले हे मंदिर पुण्याच्या इतिहास, श्रद्धा, संस्कृती आणि समाजसेवेचे प्रतीक आहे. धार्मिक भक्ती, सामाजिक एकोपा, सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन विकास याचा संगम या स्थळामध्ये आहे. पुणे शहरातील प्रसिद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे असे हे स्थान महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक आणि पर्यटन परंपरेचे प्रतीक बनल्याचे पर्यटन विभागाने आपल्या निर्णयात नमूद केले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. राज्य शासनाच्या कमाल जमीन धारणा कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमीन म्हणजे सिलिंगच्या जमिनी आता वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करून विकणे शक्य होणार आहे. त्यासाठी जमिनीच्या रेडी रेकनर मूल्याच्या क्षेत्रानुसार 30 किंवा 25% रक्कम भरून ही विक्री करता येणार आहे. मात्र ही जमीन राज्य सरकारने ज्याला दिली आहे त्याच्याच नावावर किंवा परवानगी घेऊन दुसऱ्याच्या नावावर केलेली असावी. राज्य सरकारने या जमिनीच्या विक्रीबाबत हा महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतल्याने अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या सिलिंग जमिनीच्या खरेदी विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठ्या राजकीय हालचालींना वेग आल्याची चर्चा रंगू लागली आहे. पक्षातील अंतर्गत घडामोडींनी नवा ट्विस्ट घेतल्याचे संकेत मिळत असून अजित पवार गटातील तब्बल 22 आमदारांनी गुप्तपणे ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या सत्ता समीकरणाबाबत नव्या चर्चांना उधाण आले असून राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार गटातील काही आमदार पक्षाच्या भविष्यातील राजकीय दिशा, आगामी निवडणुकीची रणनीती आणि स्थानिक पातळीवरील बदलत्या समीकरणांबाबत साशंक असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर काही आमदारांनी थेट शरद पवारांशी संवाद साधल्याच्या चर्चा आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे टेन्शन आता कायमचे मिटणार असून त्यांच्यासाठी एक अत्यंत सुखद आणि मोठी बातमी समोर येत आहे. द्राक्ष शेतीचा खर्च कमी करण्यासाठी आणि जागतिक बाजारपेठेत राज्यातील द्राक्षांना मोठी उभारी देण्यासाठी सरकारने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. राज्यातील लोकप्रिय असलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये आता थेट द्राक्ष पिकाचा समावेश करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे थेट निर्देश दिले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे द्राक्ष बागायतदारांना आता प्रायोगिक तत्वावर थेट आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत द्राक्ष शेतीला सरकारी योजनेचा थेट पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. पंतप्रधान किसान सन्मान निधीची वाट शेतकरी पाहत आहेत. मागील काही दिवसांपासून 23व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. 22वा हप्ता हा 13 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या पोर्टलवर सरकारने काही सूचना दिल्या आहेत. PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्यांना आता eKYC करावी लागणार आहे. त्याचबरोबर बँक खात्याशी देखील आधार कार्ड आणि मोबाईल नंबर जोडलेले असणे गरजेचे आहे. जर तुम्ही eKYC केली नसल्यास तुम्हाला या योजनेचा फायदा होणार नाही. 23वा हप्ता खात्यामध्ये जमा होण्याआधी काही सूचना देण्यात आल्या आहे. त्याचे पालन करणे गरजेचे आहे. तर या होत्या आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका.